तर या संदर्भात पुढे आणखी एक मोठी बातमी. भोंदू अशोक खरातचा पोलीस तपासावर दबाव आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. शिर्डीतल्या गुन्ह्यामध्ये नीरज जाधवच्या अटकेसाठी खरात आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. फिर्यादी तरुणीसोबत व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून थेट संपर्कात असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडे. तर फिर्यादी तरुणी आणि पोलीस अधिकाऱ्यांमधील चौकशीचा हा तपशील खरातपर्यंत पोहोचलेला आहे असं कळतं आहे. राज्य महिला आयोगानं या गुन्ह्याच्या माहितीसंदर्भात शिर्डी पोलिसांना पाठवलेलं होतं आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. भोंदू अशोक खरातचं महिला अत्याचाराचं बिंग फुटण्या अगोदर धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये 24 वर्षीय एका तरुणीने भोंदू खरातच्या कार्यालयातील कर्मचारी नीरज जाधववर शिर्डी पोलिसांमध्ये एक गुन्हा दाखल केलेला होता आणि या नीरज जाधवनं या तरुणीचे फोटो व्हायरल करायची धमकी त्या तरुणीला दिलेली होती. त्या आशयाचा गुन्हा शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालेला होता आणि त्या अनुषंगाने शिर्डी पोलिसांमध्ये शिर्डीतील त्या तरुणीनं तक्रार देखील दिलेली होती, गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि त्या प्रकरणी शिर्डी पोलिसांकडनं नीरज जाधवचा शोध देखील सुरू होता. मात्र त्यानंतर त्या तरुणीनं राज्य महिला आयोगाकडे देखील त्याबाबत तक्रार केली. शिर्डी पोलीस त्या नीरज जाधवला शोधत होते. त्यानंतर देखील या तरुणीनं राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर 11 मार्चला राज्य महिला आयोगानं शिर्डी पोलिसांना या गुन्ह्याबाबत अधिक माहिती देण्यासाठीचं पत्र देखील पाठवलेलं होतं आणि त्या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी, आरोपीला ताब्यात घ्यावं या आशयाचं पत्र राज्य महिला आयोगानं शिर्डी पोलिसांना पाठवलेलं होतं आणि त्या पत्रावर 17 मार्चला राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणी देखील ठेवलेली होती आणि त्याच दिवशी शिर्डी पोलीस सुनावणीला देखील हजर झाले आणि त्याच रात्री भोंदू खरातला नाशिक पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. मात्र ज्या तरुणीनं राज्य महिला आयोगाला पत्र दिलं त्याच तरुणीला या भोंदू खरातनं एक मेसेज देखील पाठवल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे आणि तो मेसेज असा होता ज्या तरुणीची या गुन्ह्याबाबत चौकशी शिर्डी पोलिसांकडनं सुरू होती, तपासी अधिकाऱ्यांकडनं सुरू होती. त्यानंतर या तरुणीनं हा संपूर्ण प्रकार भोंदू खरातला सांगितला आणि या भोंदू खरातनं त्या पीडित तरुणीला मेसेज केला की तू आता याबाबत पोलिसांकडे जाऊ नको, पोलिसांना यानंतर कुठलीही माहिती देऊ नको, याबाबत सगळं मी बघून घेईल, माझ्या पद्धतीने बघून घेईल अशा स्वरूपाचा मेसेज या तरुणीला या भोंदू खरातनं त्या दिवशी पाठवल्याचं देखील आता माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं समोर येते आहे. म्हणजेच ह्या भोंदू खरातचा काही पोलिसांवर देखील दबाव टाकण्याचा प्लॅन होता का, वरिष्ठ काही राज्यकर्त्यांकडनं किंवा काही मंत्र्यांकडनं देखील भोंदू खरात पोलिसांवर दबाव आणणार होता का, किंवा पोलिसांवर वरून दबाव आणून नीरज जाधवला अटक करण्यासाठी हा भोंदू खरात धमकी देत होता का, असे देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मात्र या तरुणीनं जो भोंदू खरातला सांगितलं आणि त्यानंतर भोंदू खरातनं त्या तरुणीला पुन्हा एकदा एक मेसेज केला व्हॉट्सअपद्वारे. हा मेसेज आता कुठंतरी बाहेर आलेला आहे आणि विश्वसनीय सूत्रांकडनं ही संपूर्ण माहिती समोर आलेली आहे. म्हणजे आता या भोंदू खरातच्या या प्रकरणामध्ये व्हॉट्सअप मोबाईल रिकव्हरीमध्ये SITनं व्हॉट्सअप मोबाईल देखील रिकव्हर केलेला आहे. त्यामध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे समोर होणार का, किंवा काही मोठ्या बड्या नेत्यांची, बड्या राज्यकर्त्यांची नावे समोर येणार का, रुपाली चाकणकर यांच्यासह आणखी काही मंत्री गुंतणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, G24 शिर्डी, अहिल्यानगर.